राजवाड्यापासून युद्धशाला फार दूर होती, म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशालेतच राहायला सुरुवात केली. आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता. वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू, तेही युवराज दुर्योधनाच्या आग्रहामुळं. त्यानं आणि अमात्य वृषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती. त्याला 99 भाऊ होते, पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कुणी कधीच विचारपूस केली नव्हती. मलाही त्यांच्याबद्दल कधी ओढ वाटली नव्हती. किती विचित्र होती एकेकांची नावं. दुर्मर्ष, दुर्मुख, अंत्यनार. नाही म्हणायला मला आणखीन एक व्यक्ती आवडली होती, ती म्हणजे अश्वत्थामा, गुरु द्रोणांचा पुत्र. किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा. एवढ्या लहान वयातही धर्म, आत्मा, पराक्रम, कर्तव्य, प्रेम या सगळ्या विषयांवर तो किती सहजपणे बोलत होता. मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी. त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होतं. मी कोण, कुठला, इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला. एके दिवशी मी त्याला सहज विचारलं, तुझं नाव अश्वत्थामा हे जरा विचित्रच नाही का वाटत तुला? लहान मुलासारखं खळाळून हसत तो म्हणाला, बरोबर आहे तुझं, मला तरी कुठं ते पटतंय. माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतंय? दुसरं काय सांगणार? तू घोड्यासारखा ॲडदर दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील. नाही, ते म्हणतात की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा खिंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलं आहे. पण मला नाही ते पटत. एखादं लहान मूल घोड्यासारखं खिंकाळणं कधीतरी शक्य आहे. पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं, कारण माझे बाबा मला अशू म्हणतात. पण मी एकटा असलो तरच. सर्वांदेखत मात्र ते मला अश्वत्थामाच म्हणतात. मलाही त्यांचं अशू हे नाव फार आवडलं. त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात. तो माझ्या कानातल्या कुंडलानं हात लावून म्हणे, कर्णा, तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसतायत रे. नगरातल्या कुठल्या सुवर्णकारांकडं जाऊन त्याला हा सोनेरी वर्क देतोस? माझी कुंडलं रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे. नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की या माझ्या मित्राला अश्वत्थामनालाही की एक सोनेरी कुंडलांची जोडी देऊन टाक, फार चांगला आहे तो. तो हसत म्हणे, नको रे बाबा, तुझी कुंडलं तुलाच लाभ होत. कानात सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा. मग कुंडलंही नाहीत नि कानही नाहीत. आम्ही दोघंही खळाळून हसताना स्वतःला विसरून जात असू. मी नेहमीच विचार करी, गुरु द्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मनमोकळा. त्याच्यात नि शोणात काय फरक आहे. पण त्याचे वडील किती गंभीर नि शांत. त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनविते, की काही माणसं जन्मतःच प्रौढ असतात. तो युधिष्ठिर नाही का, सदैव गंभीर, कधी चुकून हसेल तर शपथ. पण किती मानतात त्याला या शालेतील सर्व शिष्य. त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच. जिथं तिथं अर्जुन. या अश्वत्थामावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरु द्रोणांचं त्या अर्जुनावर आहे. अर्जुनाला ते एवढं का मानतात? तसं पाहायला गेलं तर अश्वत्थामा इतका श्रेष्ठ युवक युद्धशालेत दुसरा कोणीच नव्हता. पण त्या अर्जुनाशिवाय दुसरं कुणालाच इथं मान नव्हता. एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढविणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे ती व्यक्ती उन्मत्त नाही का होणार? कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतका जवळ करण्यात? अश्वत्थामालाच तो प्रश्न विचारावा असं मला अनेक वेळा वाटलं. तरी ते मी संयमानं टाळलं होतं. न जाणो आपल्या पित्याचा अपमान झाला असंही त्याला वाटेल, म्हणून तसं मी त्याला कधी विचारू शकत नव्हतो. पण एक मित्र म्हणून अश्वत्थामानं मला युद्धशालेतील सर्व शिष्याहून अधिक जवळचा आवडत असे. मध्यंतरी एकदा मी आईला भेटण्यासाठी चंपानगरीला गेलो होतो. 8 दिवसानंतर परत आलो. तेव्हा मला अश्वत्थामाकडून कळलं की गुरु द्रोणांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती. त्यांनी एका अशोकाच्या उंच शेंड्यावर पेंढ्यानं भरलेला एक पक्षी टांगला होता. त्या पक्ष्याचा नेमका डावा डोळा अचूक टिपेल त्याला ते प्रशंसेची शाबासकी देणार होते. त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि एकेकाला त्या दगडी चौथऱ्यावर बोलावून त्याच्या हातात धनुष्य देऊन वेध घ्यायला सांगितला. प्रत्येकजण येई, धनुष्य घेई प्रत्यंच्या तानी. एवढ्यात गुरुवर्य त्याला विचारत, बाण सोडण्यापूर्वी तुला काय काय दिसतंय? अनेक जण अनेक उत्तर देत. त्या मूर्ख भीमानं तर सांगितलं की मला पलीकडचे हिरवे डोंगर दिसतात.
कोणी म्हणत ढग दिसतात, कोणी म्हणत झाडाची हिरवी पानं दिसतात, कोणी म्हणत तो पक्षी दिसतो. गुरुवर्यांचं त्यानं समाधान होत नसे. ते त्याला धनुष्य खाली ठेवून तसंच परत जायला सांगत. सगळ्यात शेवटी अर्जुन आला. त्याला गुरुवर्यांनी विचारलं, अर्जुना, तुला काय काय दिसतं? अर्जुन म्हणाला, मला केवळ त्या पक्षाचा डोळाच दिसतो. गुरुवर्य प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं, साधू, मग टीप तो डोळा. त्यानं लागलीच बाण सोडला आणि डोळा टिपला. गुरुवर्यांनी परत त्याच्या पाठीवर थाप मारली. ही सगळी घटना आपले टपोरे डोळे वेळोवेळी मोठे करून मला अश्वत्थाम्यानं सांगितली. शेवटी त्यानं मला एकदम विचारलं, कर्णा, तू त्यावेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर दिलं असतंस बाबांना? मी थोडा वेळ थांबलो. मनानंच मी त्या दगडी चौथऱ्यावर आहे असं समजून विरासन घातलं. डोळ्यांसमोरच्या त्या पक्षाच्या डोळ्यावर दृष्टी अचल ठेवली आणि त्याला म्हणालो, अश्वत्थामा, मी असतो तर म्हणालो असतो, मला काहीच दिसत नाही. कारण लक्ष समोर असलं की कर्ण उरतच नाही. त्याच्या सर्वांगाचा बाण होतो. नुसता बाणच नाही, बाणाचं टोकनी लक्षाचा छेदबिंदू. मी म्हणालो असतो, माझ्या टोकदार शरीराला एक तिळा एवढी जागा समोर चिकटली आहे. माझ्या त्या उत्तरानं आनंदित होऊन अश्वत्थाम्यानं मला मिठीच मारली. तो म्हणाला, कर्णा, तू सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होशील. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेत मी मनाशी ठरवीत होतो, ज्या राजकुमार अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फोडल्याबद्दल गुरुवर्यांनी एवढी शाबासकी दिली होती, तोच लक्षवेध आज मी करीन. तसा केला तर मग कधीतरी का होईना गुरु द्रोण मलाही जवळ घेतील, माझीही पाठ थोपटतील. त्या दिवशी संध्याकाळी मी नगरात आलो. एक पेंढा भरणाऱ्या माणसाकडून एक पेंढा भरलेला पक्षी घेतला आणि परत आलो. रात्री सगळीकडं सामसूम होताच शोणाला जागं केलं. तो आणि मी आमच्या दालनाबाहेर आलो. माझ्या हातात तो पक्षी होता. सगळी युद्धशाला शांत होती. दिवसभर शस्त्रांच्या खणखणाटांनी हादरणारी ती जागा आता निशब्द होती. जागजागी इंगुदीचे पलिते त्या भव्य पटांगणाला धीर देत पेटत होते. त्यातला एक पलिता मी हातात घेतला आणि मधल्या धनुर्वेदाच्या दगडी चौथऱ्यावर चढलो. समोरच तो विशाल अशोक वृक्ष होता. त्याच्याकडं बोट दाखवीत मी हातातील पक्षी शोणाच्या हाती देत म्हणालो, हा पक्षी त्या झाडावर उंच ठिकाणी बांध आणि तू तिथंच पलिता घेऊन थांब. कशाला? त्यानं आश्चर्यानं विचारलं. ते नंतर सांगतो, जा लवकर. माझ्या हातातील पलितांनी पक्षी घेऊन तो झाडाकडे गेला. सर खारोटीसारखं सरपटच क्षणार्धातच तो वर चढला. थोड्या वेळानं तो म्हणाला, दादा, इथं एका फांदीला एक धागा बांधलेला दिसतो. इथं बांधू काय? शक्य असेल तेवढं वर जा अजून. मी खालून ओरडलो. तो तेथून भरपूर उंच गेला. त्याला त्यापेक्षा वर जाता येणं शक्यच नव्हतं. त्यानं हातातील पक्षी एका फांदीला बांधला. तो एका दुसऱ्या फांदीवर बसला. मी त्याला ओरडून सांगितलं, मला तो पक्षी दिसेल असा हातातील पलिता धर, जरासुद्धा हलवू नकोस. त्यानं हातातील पलिता घट्ट धरला. मी धनुष्य उचललं आणि विरासन घातलं. त्या चौथऱ्यावर उभा राहूनच मी सूर्यदेवांचं शिष्यत्व पत्करलं होतं. माझं मन मला सांगू लागलं, लक्षात ठेव, राजकुमार अर्जुनानं लक्षाचा दिसणारा एकच डोळा फोडला होता. तुला दोन्ही डोळे फोडायचे आहेत, दिसणारा आणि न दिसणाराही. कसा? पहिला बाण लागताच तो पक्षी गिरकी घेईल, त्याची उलटी बाजू वरती येईल. तेवढ्यात दुसरा बाण त्याच्या दुसऱ्या डोळ्यात घुसला पाहिजे. हे दोन्ही बाण एकाच वेळी सोडायचे आहेत आणि तेही पलित्याच्या या दुसऱ्या प्रकाशात. मी झाडाकडे पाहिलं. पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवरून वाऱ्याचा कानोसा घेतला. शेजारच्या भात्यातील 2 सुची बाण सरकन खेचून हातात घेतली. धनुष्य पेललं ते दोन्ही बाण त्यावर चढविले. प्रत्यंच्या खेचली. आता मी उरलो नव्हतो. माझं शरीर, मन, दृष्टी, श्वास, बाणांचे 2 अग्र आणि पक्षाचे दोन्ही डोळे एक झाले. खेचलेल्या प्रत्यंच्या वरची दोन्ही बोटं स्थिर झाली. 2 बोटांवर 2 वेगवेगळे प्रभाव होते. त्यातला एक बाण थोडासा पुढं जायला हवा होता आणि एक लगेच त्याच्या मागोमाग. एका क्षणाची स्थिरता झाली आणि दोन्ही बाण करीत एका मागून एक धनुष्यातून सुटले. एक तडाखा बसला आणि तो पक्षी उलटा फिरला. इतक्यात दुसऱ्या बाणाचा आणखी एक तडाखा त्याला बसला आणि शोणानं गडबडीत कसा तरी बांधलेला तो पक्षी दोर तुटल्यामुळं धाडकन खाली कोसळला. हातातील धनुष्य फेकून देऊन चौथऱ्याच्या 4 पायदंड्या एकदम उतरत मी धावतच त्या झाडाखाली गेलो. पक्षी हातात घेऊन कडेच्या पलित्याजवळ नेऊन बघितला. त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यात 2 बाण घुसले होते. माझे डोळे यशाच्या आनंदाने चमकू लागले. शोण झाडावरून उतरून खाली आला. दूरवर रात्री पहारा देणाऱ्या एका पहारेकऱ्यानं मध्यरात्रीच्या घटकांचे ठोके लोहतपकावर दिले. आम्ही परत येऊन दालनात झोपी गेलो. त्या दिवसापासून लक्षवेधाचा एखादा अवघड हात आम्ही दोघं गुप्तपणे रात्री कोणीच आखाड्यात नसताना करू लागलो. कारण रात्रीच्या निशब्द शांत वेळी मनाची एकाग्रता छान करता येई, कुणाचाच व्यत्यय नसे.
वर्षामागून वर्ष अशा सरावात केव्हा निघून गेली ते मला आणि शोणालाही समजलं नाही. मल्लविद्येचे हात शिकल्यामुळं माझं शरीर भक्कम झालं होतं. दंडांच्या स्नायूवर भक्कम मुष्टीप्रहार करून अश्वत्थामा मला म्हणे, कर्णा, हे मांस आहे की लोखंड?